आयफोन वापरता का? जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही अगदी कर्ज काढून लाखोंच्या किमतीचा आयफोन घेता, पण या आयफोनमुळे तुमच्या खिशाला इतर ठिकाणी मात्र कात्री लागते. पाहूयात एक रिपोर्ट. अँड्रॉइड युजर्सचा फायदा, आयफोन युजर्सना फटका. लोकेशन एक, दर मात्र वेगळे. मुंबई शहराची ओळख धावपळीचं शहर म्हणून आहे आणि या मुंबई शहरात मुंबईकर सुद्धा त्याच वेगानं धावपळ करत असतात. मुंबईकर लोकल असेल, बेस्ट सेवा असेल किंवा खाजगी वाहतूक कंपन्यांचा वापर सुद्धा प्रवासासाठी करत असतात. मुंबईकरांचा प्रवास हा त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालेला आहे. मात्र खाजगी कंपन्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे दर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. खाजगी वाहतूक कंपन्यांच्या प्रवास करण्यासाठी आपल्याला कॅब ही ऑनलाईन पद्धतीनं बुक करावी लागते. मात्र याच्यामध्ये अँड्रॉइडवरती वेगळ्या पद्धतीचे दर आणि आयफोन युजरच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचे दर अशा पद्धतीची तफावत आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्याच बाबतीत आपण आता रियालिटी चेक करणार आहोत. माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहे. भाग्यश्रीच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि माझ्या हातामध्ये आयफोन फोन आहे. आणि याच फोनच्या माध्यमातून आत्ता आम्ही शिवाजी पार्क या परिसरात आहोत आणि शिवाजी पार्क परिसरातनं दोन्ही मोबाईलवरती एकच आम्ही लोकेशन टाकणार आहोत. सद्यस्थितीला सर्च या ठिकाणी पोहोचलो आहे आणि या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया हे पहिलं ठिकाण आपण टाकतो आहे. गेटवे ऑफ इंडिया टाकल्यानंतर अशा पद्धतीचे दर आपल्याला पाहायला मिळतात. हे आत्ताचे दर आपण पाहायला गेलं तर हे आयफोनचे दर आहेत आणि भाग्यश्रीच्या हातामध्ये जो फोन आहे त्याचे दर हे अँड्रॉइडचे आहेत. या ठिकाणी बुक ॲनी या ऑप्शनला 288 ते 321 अशा पद्धतीचा दर दाखवला आहे. तर या ठिकाणी 277 ते 318 अशा पद्धतीचे दर दाखवलेले आहेत. दुसरीकडे मिनी कॅब जर आपण बुक करायला गेलं तर भाग्यश्रीच्या फोनमध्ये 222 रुपये दाखवत आहे. तर माझ्या फोनमध्ये मिनी यामध्ये आयफोनमध्ये 252 रुपये अशा पद्धतीचा दर दाखवतो आहे. हे झालं गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणचं. याच ठिकाणी जर दुसरं लोकेशन आपण सर्च केलं, चर्चगेट आपण जर टाकलं तर या ठिकाणचे सुद्धा अशाच पद्धतीचे दर आपल्याला पाहायला मिळतात. चर्चगेट स्टेशन टाकल्यानंतर हे वेगळं दरपत्रक आपल्याला येतं. बुक ॲनीमध्ये 266 ते 306, अँड्रॉइडमध्ये 261 ते 301 रुपये दाखवते आणि मिनी कॅब 209 रुपये अँड्रॉइडला दाखवते. तर आयफोनमध्ये मिनी कॅब 240 रुपये. म्हणजे मुंबईतलं जर आपण पाहायला गेलं तर कुठच्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर हे दरपत्रक पाहिले तर जवळपास अँड्रॉइडनी आयफोन याच्या बाबतीत 40 ते 45 रुपयाची तफावत थेट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अँड्रॉइडच्या बाबतीत वेगळे दर आणि आयफोनच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचे दर हे कळतात. ज्यावेळेला आपण कॅब बुक करतो त्यावेळेला जो ड्रायव्हर आहे त्याला समजून जातं की हे बुकिंग आयफोनवरनं झालं आहे की अँड्रॉइडवरनं झालं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे हे दर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या खाजगी वाहतूक कंपन्यांच्या दरांमध्ये अशा पद्धतीची तफावत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आयफोन युजरच्या बाबतीत वेगळे दर आणि अँड्रॉइडच्या बाबतीत वेगळे दर अशा पद्धतीची तफावत ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.